Good morning, everyone. Let's start our next question. Objective of the auditors as per the standard of auditing 240. Okay, 214 नुसार ऑडिटर्सचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि चेकलिस्ट काय असणार आहे ऑडिटर्सची, त्या बेसवरती आपण आजचा क्वेश्चन लर्न करणार आहोत. स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 240 फोकस ऑन द ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी रिगार्डिंग फ्रॉड ड्युरिंग द ऑडिट. ओके, सो ड्युरिंग द ऑडिट काही फ्रॉड वगैरे झाले असतील तर त्याच्याशी रिगार्डिंग ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 214 नुसार रेकॉर्ड केलं जाईल. सो द ऑब्जेक्टिव्ह आर, पहिलं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आयडेंटिफाईंग अँड ॲसेस फ्रॉड रिस्क. So to identify and assess risk of material misstatement in financial statement due to fraud. ओके, सो फ्रॉडमुळे फिनान्शियल स्टेटमेंट कुठे प्रॉपर रेकॉर्ड झालेलं नाहीये, तर अशा गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील, ऑडिटरला आयडेंटिफाय कराव्या लागतील आणि रिस्क ही असेस करावी लागेल. Second, obtain sufficient and appropriate audit evidence to design and implement responses to assess risk of fraud to obtain reasonable assurance that financial statements are free from the material misstatement due to fraud. आता इथे ऑडिटरला काय करावं लागेल? फर्स्ट ऑफ ऑल हिअर ऑडिटर शुड आयडेंटिफाय अ स्पेसिफिक एव्हिडन्स रिगार्डिंग फ्रॉड. ओके, जे फ्रॉड काही झालेले आहेत त्याच्याशी रिलेटेड इव्हिडन्स मात्र ऑडिटरला काय करावे लागतील? अप्रोप्रिएट ऑब्टेन करावे लागतील. ओके, दॅट मीन्स ही ऑर शी कॅन इझिली आयडेंटिफाय फ्रॉड और रिस्क. Third is respond appropriately to identify fraud. To respond appropriately when fraud is suspected or detected during the audit. ओके, आता जर ड्युरिंग द ऑडिट ऑडिटरला असं लक्षात आलं की कोणत्या तरी बुकमध्ये काय आहे, फ्रॉड आहे किंवा काही मिस्टेक आहे, काही इरर आहे, तर त्याला काय करावं लागेल? ते सस्पेक्टेड ठेवणं फार महत्वाचं आहे किंवा ते डिटेक्ट करणं खूप महत्वाचं आहे ड्युरिंग ऑडिटिंग. सो रिस्पॉन्ड अप्रोप्रिएटली टू आयडेंटिफाय फ्रॉड. म्हणजे असं नाहीये की तुम्ही काहीतरी ड्युरिंग द ऑडिटिंग तुमच्या लक्षात आलं की इथे फ्रॉड आहे आणि तुम्ही काहीच न रिॲक्ट होता रिमार्क दिला. सो दिस इज ऑल्सो नॉट राईट ॲज पर द ऑडिटिंग स्टँडर्ड. तर तुम्ही प्रॉपरली रिस्पॉन्ड होणं किंवा त्याच्याशी रिगार्डिंग बुक्स ऑफ अकाउंट चेक करणं, इव्हिडन्स कलेक्ट करणं, it is also responsibility of auditor as per the auditing standard 240. Okay, so these are some objective of auditor as per the standard of auditing 240. Next is checklist for auditors under auditing standard 214. आता ऑडिटरच्या लक्षात आलं किंवा ऑडिटरने बघितलं की काय आहे, काही फ्रॉड आहेत ड्युरिंग द ऑडिटिंग, तर ऑडिटरने कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजे? सो फर्स्ट आहे रिस्क असेसमेंट प्रोसिजर अँड रिस्पॉन्सेस, रिव्ह्यू मॅनेजमेंट फ्रॉड रिस्क असेसमेंट प्रोसेस. सो फर्स्ट थिंग काय करा, तुम्ही रिव्ह्यू घ्या ॲज वेल एज मोस्टली जसं आपण म्हणतो की फ्रॉडचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. फ्रॉड हे कॅशमध्ये होऊ शकतात, गुड्समध्ये होऊ शकतात, बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये होऊ शकतात, अँड मोस्ट ऑफ द टाइम फ्रॉड कोणाकडून होतात? तर मॅनेजमेंट कडून. तर त्या गोष्टी रिव्ह्यू करा आधी, तुम्ही रिस्क असेसमेंट करा. सो रिव्ह्यू मॅनेजमेंट फ्रॉड रिस्क असेसमेंट प्रोसेस. अंडरस्टँड द एंटिटीज कंट्रोल इन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग इंटरनल कंट्रोल. तर तुम्ही ते अंडरस्टूड करा की एक्झॅक्टली इंटरनल कंट्रोल कोणाकडे होता किंवा तिथलं एकंदरीत इन्व्हायरमेंट कसं आहे. Inquired with the management and others, that is internal auditor, about the fraud risk. आता जसं आपल्याला माहिती आहे की फायनल ऑडिट कंडक्टेड बाय चार्टर्ड अकाउंट अँड ही इज अ एक्सटर्नल पर्सन, आणि हे सगळं स्मूथली कंडक्ट होण्यासाठी इंटरनल ऑडिट काय केलं जातं? तर कंडक्ट केलं जातं. मग इंटरनल ऑडिटरच्या लक्षात नाही का आलं एखादा फ्रॉड झालेला, तर तुम्हाला ती इन्क्वायरी करावी लागेल. ओके, सो ही एक चेकलिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे की जर फ्रॉड झाला तर आपण कोणत्या कोणत्या व्यक्तींना आपण विचारलं पाहिजे. एक तर तुम्ही मॅनेजमेंट स्टाफकडे विचारू शकता, पहिला जो मेन अथॉरिटी आहे. त्याचबरोबर तुम्ही इंटरनल ऑडिटरकडे सुद्धा इन्क्वायरी करू शकता. सो हे फर्स्ट रिस्क असेसमेंट प्रोसेसमध्ये इन्क्लूड होईल. देन
Identify unusual or unexpected relationship during the analytical procedure. सो काही अनएक्सपेक्टेड किंवा अनयुजुअल काही रिलेशनशिप आहेत का हे सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय करावे लागतील. ओके. सेकंड पॉइंट इज प्रोफेशनल स्केप्टिझम. मेंटेन प्रोफेशनल स्केप्टिझम थ्रू आउट द ऑडिटर. सो प्रोफेशनल स्केप्टिझम मुळे काही झालेलं आहे का हे सुद्धा बघावं लागेल. Evaluate whether information obtained contact other auditor evidence. Third is the addressing fraud risk. Uh, Design procedure to address risk of management overhead of the control. Perform journal entry testing for unusual or unauthorized adjustment and examine significant transaction outside the normal course of business. जसं आपण म्हणतो की फ्रॉड झालेला आहे तर त्याचा ॲड्रेसिंग करणं फार महत्त्वाचं आहे की तो फ्रॉड कुठून स्टार्ट झालाय. जसं आपण म्हणतो की बुक्स ऑफ अकाउंट आपण मेंटेन करतो तर कशा पद्धतीने करतो, जसं की जर्नल एंट्री आहे, लेजर अकाउंट आहे, त्याच्यानंतर बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट आहे, देन प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स आहे अँड देन लास्ट स्टेप इज अ फायनल अकाउंट. तर ज्या काही अनऑथोराइज किंवा अनयुज्युअल काही ऍडजस्टमेंट तुम्हाला बघायला मिळाल्या का बुक्स ऑफ अकाउंट मध्ये, त्याचं ऍड्रेसिंग करणं इट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि ह्या गोष्टी तुम्ही चेकलिस्ट करणं महत्वाचं आहे स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 214 नुसार. नेक्स्ट इज अ डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंट आयडेंटिफाय रिस्क ऑफ मटेरियल मिसस्टेटमेंट ड्यू टू फ्रॉड. तर बऱ्याच वेळा असं आपण म्हणतो बघा की फ्रॉड झालेला आहे तर फ्रॉड लपवण्यासाठी काही मिसस्टेटमेंट केले जातात. तर असे मिसस्टेटमेंट तुम्हाला काय करावे लागतील, आयडेंटिफाय करावे लागतील आणि रेकॉर्ड करावे लागतील चेकलिस्ट मध्ये. सो डॉक्युमेंट आयडेंटिफाय रिस्क ऑफ मटेरियल मिसस्टेटमेंट ड्यू टू फ्रॉड as well as record the auditor's responses to such a risk and their rationale. ओके. सो याच्याशी रिगार्डिंग काही ऑडिटर्सचे रिस्पॉन्सेस कसे होते हे सुद्धा तुम्ही रेकॉर्ड करणं महत्वाचं आहे अंडर डॉक्युमेंटेशन. नेक्स्ट इज अ कम्युनिकेशन. Communicate finding with those charged with the governance and notify management or the audit committee if fraud is detected or suspected. तर जसं सांगितलं की फक्त तुम्ही डिरेक्टली रिमार्क मध्ये मेन्शन करणं फ्रॉड आहे किंवा एखादा निगेटिव्ह रिमार्क देणं, इट इज नॉट अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऑडिटर्स. सो स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 214 नुसार आपण काय सांगतो की तुम्ही कम्युनिकेट होणं गरजेचं आहे. मग तुम्ही स्पेसिफिक जी मॅनेजमेंट बॉडी आहे त्यांना नोटिफाय करा किंवा गव्हर्नन्स मध्ये कम्युनिकेट करा. हे सुद्धा कम्युनिकेशनच्या अंडर महत्वाचं आहे इफ फ्रॉड इज डिटेक्टेड और सस्पेक्टेड. देन लास्ट पॉइंट इज अ कन्क्लुडिंग अँड रिपोर्टिंग. Evaluate whether the audit evidence obtained support the conclusion about fraud risk and consider the impact of detect fraud of the financial statement because report to regulatory authority or external party when required by law. जसं आपण म्हणतो की ऑडिटरचा रिपोर्ट हा कसा आहे, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अ स्टेक होल्डर. त्यामुळे कन्क्लुजन अँड रिपोर्टिंग मध्ये त्या गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील तर मेन्शन कराव्या लागतील. द ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी डज नॉट गॅरंटी द प्रिव्हेन्शन और डिटेक्शन ऑफ ऑल फ्रॉड बट ensure reasonable assurance that financial statements are free from material misstatement. तो फ्रॉड जसं आपण सांगतो की फ्रॉड हा ऍज इट काही झालं तरी ऑडिटरने फ्रॉड हा फाइंड आउट केलाच पाहिजे. इट इज नॉट अ मेन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑडिटर्स. त्याने केलाच पाहिजे असं नाही. बट जर त्याला असं लक्षात आलं की कुठेतरी फ्रॉड आहे फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये तर मात्र त्याने त्याच्या रिपोर्टमध्ये त्या गोष्टी मेन्शन करणं इट इज मेन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऑडिटर. कारण ह्या ऑडिटरच्या रिपोर्टमुळेच बऱ्याचशाच गोष्टी काय असणार आहेत तर डिपेंड्स असणार आहेत. आणि हे तुम्ही मात्र ऑडिटर्सने चेकलिस्ट मध्ये काय केलं पाहिजे, मेन्शन केलं पाहिजे. ओके. होप्स तुम्हाला ऑडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी ऍज पर दी अकाउंट ऑडिटिंग स्टँडर्ड 240 लक्षात आला असेल. हा लक्षात ठेवा 240 जो आहे हा फ्रॉडशी रिलेटेड आहे. प्रत्येक पॉइंट लक्षात ठेवा. 240 हा फ्रॉडशी रिलेटेड असणार आहे.
213 आपण सांगितला होता की डॉक्युमेंटेशन, वर्किंग पेपर, कंप्लायन्स, ओके, याच्याशी रिलेटेड असणार आहे चेकलिस्ट. ओके, देन प्रत्येक ऑडिटिंग स्टँडर्ड कशाशी रिलेटेड आहे हे महत्वाचं आहे. 230, 240, 250 असे आपण काय करत जाणार आहोत तर लर्न करत जाणार आहोत. आता लक्षात आला तुमच्या 240 हा फ्रॉडशी रिलेटेड आहे, त्याच्याशी रिलेटेड ऑडिटर्सच्या काही ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत आणि ऑडिटर्सने काही चेकलिस्ट तयार केली पाहिजे ड्युरिंग द ऑडिटिंग अँड व्हेन ही प्रिपेअर द फायनल रिपोर्ट ऑफ ऑडिट. नेक्स्ट बघूया आपण आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑडिटर्स ॲज पर द स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 250. ओके, 250 नुसार ऑडिटर्सचे ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहेत आणि त्याची चेकलिस्ट काय असणार आहे. सो कन्सिडरेशन ऑफ लॉ अँड रेग्युलेशन इन द ऑडिट ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. Standard of Auditing 250 outline the auditor's responsibility to consider law and regulation during the audit of financial statement. ओके, लॉ अँड रेग्युलेशन फिनान्शियल स्टेटमेंट साठी ऑडिटर्सची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे 215 मध्ये बघणार आहोत आपण. सो फर्स्ट थिंग, अंडरस्टँड द लीगल फ्रेमवर्क. सो हियर to obtain sufficient understanding of the applicable law and regulation that have a direct impact on the financial statement. आता स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 215 नुसार आपण काय बघतोय तर ऑडिट त्या कंपनीला, त्या क्लायंट कंपनीला सगळे लीगल फ्रेमवर्क अंडरस्टँड आहेत का हे बघणं ऑडिटरचं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. सेकंड थिंग, आयडेंटिफाय नॉन कंप्लायन्स. दॅट मीन्स to identify instance of non-compliance with law and regulation that may result in material misstatement in the financial statement. Okay, so identify non-compliance मध्ये काही मटेरियल मिसस्टेटमेंट आहेत का फिनान्शियल स्टेटमेंट मध्ये, त्याच्याशी रिगार्डिंग काही रूल्स रेग्युलेशन आहेत का हे ऑडिटरला आयडेंटिफाय करावे लागतील. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह as per the auditing standard 215. Then respond to non-compliance. Then to respond appropriately when non-compliance is identified or suspected. So non-compliance काही आहे का ते आयडेंटिफाय करणं appropriately responses हे सुद्धा ऑडिटर्सचं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. अँड लास्ट इज कम्युनिकेट अँड रिपोर्ट. द कम्युनिकेट नॉन कम्प्लायन्स टू दो चार्ज with governance and determine if reporting to regulatory authority is necessary. काही रेग्युलेटरी अथॉरिटी कडे तुम्ही प्रॉपर कम्युनिकेट करणं, रिपोर्टिंग करणं, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग or objective of the auditor as per the standard auditing 250. लक्षात ठेवा. सो थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल 250 हा कशाशी रिलेटेड आहे तर लॉ अँड रेग्युलेशन ऑफ द ऑडिटर्स इन फिनान्शियल स्टेटमेंट, आणि त्याला लॉ प्रत्येकाने फॉलो केलेला आहे का, रूल्स रेग्युलेशन कंपनीने फॉलो केलेले आहेत का हे चेक करणं हे ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ऑडिटरचं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे 215 नुसार. मग जर लॉ रूल्स रेग्युलेशन फॉलो केले नाहीत असं काही जर आढळलं तर ऑडिटरने कोणती चेकलिस्ट तयार केली पाहिजे. फर्स्ट, चेकलिस्ट ऑफ ऑडिटर्स अंडर auditing standard 250. First is a planning and risk assessment. Identify relevant law and regulation based on the industry and business environment. So ऑडिटरच्या ऑडिटरला आधी माहित असलं पाहिजे की म्हणजे जसं आपण म्हणतो की पार्टनरशिपचा ऍक्ट वेगळा आहे, पार्टनरशिपचे लॉ रूल्स रेग्युलेशन डिफरंट आहेत, हे प्लॅनिंग मध्ये आले पाहिजेत. as well as understand how management ensure compliance with such a law and regulation. मग जी क्लायंट कंपनी आहे त्याने प्रॉपर रूल्स रेग्युलेशन फॉलो केलेत का, त्यांना अंडरस्टूड आहेत का हे क्लिअर असलं पाहिजे. असेच रिस्क ऑफ मटेरियल मिसस्टेटमेंट ड्यू टू नॉन कम्प्लायन्स विथ लॉ अँड रेग्युलेशन, आणि रूल्स रेग्युलेशन न फॉलो केल्यामुळे काही मिसस्टेटमेंट दिसलेत का मटेरियल मध्ये हे सुद्धा त्याने असेस करणं महत्वाचं आहे, चेकलिस्ट मध्ये क्लिअर असलं पाहिजे. सेकंड, प्रोसिजर टू आयडेंटिफाय नॉन कम्प्लायन्स. सो मग जर असं आढळलं की काही नॉन कम्प्लायन्स आहेत तर ऑडिटरने कोणती प्रोसेस फॉलो केली पाहिजे. डायरेक्ट इफेक्ट लॉ अँड रेग्युलेशन.
So perform procedure to verify compliance with law and regulation directly affected on financial statement, that is टॅक्स लॉ. जसं आपल्याला माहिती आहे की टॅक्स लॉ सांगतो आपल्याला की काय केलं पाहिजे, टॅक्स वेळेत भरले पाहिजेत किंवा त्यांच्या ड्यू डेट फॉलो केल्या पाहिजे वॉट एव्हर. तर तुम्ही लॉ न फॉलो केल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट तुमच्या फिनान्शियल स्टेटमेंट वरती काय झालेला आहे हे चेक करावं लागेल. Other law and regulation make inquire for management and review correspondence with regulatory authority. जसं आपल्याला माहिती आहे की अदर लॉ सुद्धा काय करावे लागतात, बिझनेसला फॉलो करावे लागतात. तर असे कोणते बिझनेसने लॉ फॉलो केलेले आहेत त्याची इन्क्वायरी मॅनेजमेंटकडे करणे, करस्पॉन्डन्स चेक करणे, इट इज ऑल्सो पार्ट ऑफ चेकलिस्ट ऑफ द ऑडिटर. Third is a responding to non-compliance. Investigate non-compliance or suspected non-compliance. ओके, तर एखादा रूल फॉलो नाही केलेला असं जर लक्षात आलं तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा, फाइंड आउट करा, हे सुद्धा चेकलिस्ट मध्ये आलं पाहिजे. असेस द इम्पॅक्ट ऑफ नॉन कम्प्लायन्स ऑन द फिनान्शियल स्टेटमेंट. असेस करणं गरजेचं आहे, इन्व्हेस्टिगेट करणं गरजेचं आहे आणि इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, पहिल्यांदा तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा नॉन कम्प्लायन्स, त्याच्यानंतर असेसमेंट ऑफ इम्पॅक्ट ऑफ नॉन कम्प्लायन्स इन फिनान्शियल स्टेटमेंट. रूल्स रेग्युलेशन नॉर्म्स न फॉलो केल्यामुळे फिनान्शियल स्टेटमेंट वरती कसा इम्पॅक्ट झालेला आहे आणि इव्हॅल्युएट करा, इव्हॅल्युएट मॅनेजमेंट रिस्पॉन्सेस टू आयडेंटिफाय नॉन कम्प्लायन्स. सो नॉन कम्प्लायन्स लक्षात आल्यामुळे मॅनेजमेंटचे रिस्पॉन्सेस कसे आहेत हे आयडेंटिफाय करणं, इव्हॅल्युएट करणं हे सुद्धा चेकलिस्ट मध्ये आलं पाहिजे. देन डॉक्युमेंटेशन. Document to identify risk and related audit procedure perform. Record finding and conclusion reach about non-compliance and maintain record of communication with management and those charged with the governance regarding non-compliance. तर डॉक्युमेंटेशनच्या अंडर फार महत्वाचं आहे. जसं आपण कोणत्या रिस्क आयडेंटिफाय केल्या हे मेन्शन करावं लागेल, त्याचबरोबर रेकॉर्ड फाइंडिंग कन्क्लुजन मेन्शन करावं लागेल रिगार्डिंग नॉन कम्प्लायन्स and maintain record of communication. It's a very important thing guys. लक्षात ठेवा, जर नॉन कम्प्लायन्स आहे बुक्स ऑफ अकाउंट मध्ये, बिझनेस मध्ये, तर हे तुम्ही मॅनेजमेंट सोबत कम्युनिकेट कराल आणि मॅनेजमेंट सोबत तुम्ही कसे कम्युनिकेट केलाय त्याचा प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन करणं इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अ ऑडिटर. हे ऑडिटरला मेंटेन करावं लागेल. देन फिफ्थ पॉइंट इज अ कम्युनिकेशन. सो inform those charged with the governance about the significant non-compliance identified. Inform. Then discuss the implication of non-compliance of the financial statement with management. तुम्हाला मॅनेजमेंट सोबत काय करावं लागेल, कम्युनिकेट करावं लागेल. जर तुम्ही नॉन कम्प्लायन्स तुम्हाला बघायला मिळाला तर डिस्कस करावं लागेल. आणि कम्युनिकेट विथ द रेग्युलेटरी अथॉरिटी व्हेन रिक्वायर्ड बाय लॉ. आणि जर तुम्हाला असं आढळलं की इट्स अ व्हेरी सिरियस थिंग तर तुम्हाला रूल्स रेग्युलेशन नुसार, लॉ नुसार पर्टिक्युलर रेग्युलेटरी अथॉरिटीकडे कम्युनिकेट करणं ऑल्सो पार्ट ऑफ द checklist of auditor under section 250 under communication. Okay, and last point is reporting and conclusion. Evaluate the implication of identifying non-compliance for the audit report. Modify the auditor's opinion if the non-compliance leads to material misstatement or if adequate disclosure or not provided. Okay, सो तुमच्या रिपोर्टिंग मध्ये, कन्क्लुजन मध्ये ह्या गोष्टी मेन्शन करणं तितकंच महत्वाचं आहे, बिकॉज इट इंडिकेट और इट इज इम्पॅक्ट ऑन व्हेरियस थिंग, जसं की स्टेक होल्डर वरती इम्पॅक्ट होऊ शकतो. सो स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 250 emphasize that while the auditors is not responsible for ensuring compliance with all the law and regulation, they must design audit procedure to address risk of material statement arising from non-compliance. Okay, आणि इट्स ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याने नॉन कम्प्लायन्स चेक करणं, रूल्स रेग्युलेशन चेक करणं, रिस्क असेसमेंट करणं आणि मगच रिमार्क देणं. ओके, सो आज आपण बघितले स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 240 आणि स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 250. लक्षात ठेवा 240 जो आहे तो फ्रॉडशी रिलेटेड असेल आणि 250 जो आहे
हा लॉ, रूल्स, रेग्युलेशन, कंप्लायन्सशी रिलेटेड असणार आहे. ओके, थँक्यू. काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.